सर सर काय झालं? आसावरी मॅम सोहमला घेऊन एवढ्या रागाने निघून का गेल्या? व्हॉट हॅपन सर? मी याआधी आसावरी मॅमला एवढं चिडलेलं कधीच बघितलं नाहीये. मी निघतो मॅडी, जरा लक्ष दे इकडे. ओके सर. आता बरं वाटतंय का रे बाळा? आई, सगळ्यांना वाटलं असेल मीच चुकलोय, माझंच काहीतरी चुकलं म्हणून तू मला घेऊन आलीस. आई, का आणलंस तू मला? राहू द्यायचं होतं ना तिथे. अभिजित सरांना पण वाटत असेल मला दुसरं काहीच काम जमणार नाही, मला फक्त तेच काम येईल आणि मी भांडी घासायच्याच लायकीचा आहे. अरे काय बोलतोयस तू बाळा? त्यांना नक्की असं काही वाटलं नसेल. का तुला त्यांनी सांगितलं होतं ते काय काम देणार आहे? तुला विचारलं होतं आणि तू हो म्हणाली होतीस आई? नाही सोहम, मी का हो म्हणेन? आणि त्यांनी खरंच मला काही सांगितलं नव्हतं. मग तुलाही असं वाटतं का ग की माझी हीच लायकी आहे आणि मला दुसरं काहीच जमणार नाही? नाही रे माझ्या सोन्या, माझी खात्री आहे तुला जर एखादी संधी मिळाली ना तर तू त्याचं नक्कीच सोनं करून दाखवशील. हे बघ, मी तुला विचारायची पण विसरले, तुला भूक लागली का बाळा? खाल्लंयस का तू काही? मला खूप भूक लागली आहे आई. त्याने सांगितलं होतं टॉयलेट साफ करून झाल्यावर ते मला खायला देणार म्हणून. तू थांब, मी तुझ्यासाठी खायला घेऊन आले. पटकन आल्या. हात धुवून येतो मी, खूप भूक लागली आहे मला, मला खायचंय म्हणून. आई नाहीये का तुझी? मी कधी भरवलं नाहीये का रे तुला? बस मी भरवते तुला. घे राज. मला पाणी दे ना आई. हो घे राज. हा वरण भातावर अजून थोडं तूप घालू का तुला? नाही नको आई, मला आणखी थोडी भाजी हवी आहे. हो. आसावरी, तू असं माझ्याशी काही न बोलता सोहमला घेऊन अचानक घरी का निघून आलीस? कामात होता ना तो, जरा थांबायचं होतंस. आसावरी, तू बोलणार आहेस का माझ्याशी? काय विचारतोय मी? तू अशी निघून का आलीस? काय प्रॉब्लेम काय आहे? नाही, तू माझ्यावर रागवली असं कळतंय मला, पण काय कारण काय आहे? आई, हात झोंबतोय खूप. बघू. कसे झाले ते हात तुझे? आसावरी, आसावरी. आई, ते तुझ्याशी बोलतायत. कदाचित तू काम टाकून मला इथे घेऊन आलीस ते त्यांना आवडलं नाहीये. बबड्या, तू छोटा होतास ना तेव्हा तुझ्या शाळेच्या बाई मला म्हणाल्या होत्या, सोहमचे बाबा नाही आहेत, आमच्या शाळेची फी तुम्हाला परवडेल का? त्यापेक्षा सोहमला ना तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी शाळेत घाला. अशा खूप शाळा आहेत ज्यांची फी कमी आहे, तुम्हाला परवडेल अशी.
मी तुझ्या शाळेची फी कायम वेळेच्या आधी भरली. कधीच उशीर केला नाही, कधीच बुडवली नाही. सोहम, सोपं नव्हतं रे माझ्यासारख्या बाईसाठी. घरातनं बाहेर पडून काम करायची धमक नव्हती आणि परवानगी नव्हती. आजूबाजूच्या बायकांसाठी ब्लाउजे शिवण्यापासून ते लाडू वळण्यापर्यंत सगळं केलं मी. का माहितीये? तुझ्या शिक्षणात खंड पडू नये, बाधा येऊ नये म्हणून. तुझं कॉलेज पूर्ण झाल्यावरती आजोबा म्हणत होते की आता नोकरीला लाग, घराला हातभार लाव. आपण श्रीमंत नाही होत राजा, पण मी तुला कधी कधी काही कमी पडू दिलं नाही, कधीच नाही. मी हे सगळं का केलं सोहम? तू स्वतःच्या पायावर उभं राहावंस, या घरासाठी काहीतरी करावंस, तुझ्याकडे बघून मला खूप अभिमान वाटावा म्हणून. यासाठी नाही की तू हॉटेलमध्ये लोकांची उष्टी खरकटी भांडी घासावीस म्हणून. मला सांग ना सोहम, आज तू जे काही करत होतास तिकडे, ते काम तुला करायचं होतं का? ते काम करण्यामध्ये तुला आनंद मिळत होता? बोल ना, बोल राजा. नाही आई, मला भांडी नाही घासायची आहेत आई. बस झालं आई. हा प्रज्ञा, मी घरी आलोय. आई मला घरी घेऊन आली आहे. आज अभिजित राजेंनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. सॉलिड राडा होणार आहे. मी सोहमला भांडी घासायला लावली याचा तुला राग आला, त्याला तिथे भांडी घासताना पाहून तू त्याला घरी घेऊन आलीस का असावं? मी एखादी गोष्ट करतोय म्हटल्यावर त्यामागे काहीतरी कारण असणार ना. तुम्ही सोहमला काय काम सांगणार होता हे तुम्ही मला सांगितलं का नाही? तरी काय फरक पडणार होता? म्हणजे आधी सांगितलं असतं तर चाललं असतं आणि नंतर सांगितलं म्हणून नाही चालणार असं आहे का? आणि मी तुला सांगणार होतोच ना. कधी? आजही मी तुम्हाला फोन केला होता, पण तेव्हाही तुम्ही मला सांगितलं नाहीत की सोहम काय काम करत होता. हो, कारण मला असं वाटत होतं की माझ्या हाताखाली तो काम शिकतोय म्हटल्यावर त्याला काय आणि कसं शिकवायचं याचं स्वातंत्र्य मला असेल, आणि तेवढा तुझा माझ्यावर विश्वास आहे असं मी अजूनही समजतो. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण सोहमला सवय नाही हो असल्या कामाची. आणि भांडी घासण्यात कसलं आलंय शिक्षण? हे बघा, तुमच्याशी बोलता बोलता माझं ताट घासून सुद्धा झालं. त्यात काय शिकायचंय? आहे ना सोपं. मग एवढा भाऊ का होतोय सोहमच्या भांडी घासण्याचा? तू घासलीस ना आता भांडी, काही कमीपणा वाटला का तुला? मग तेच काम सोहमनी केलं तर एवढा त्रास का होतोय तुला? हो, कारण मी माझ्या मुलाचं ताट घासत होते आणि माझा मुलगा दुसऱ्यांची उष्टी. भांडी घासण्यात काही गैर नाही मान्य आहे मला. आज परमेश्वराने माझ्यावरती तशी वेळ आणली असती ना, तर माझ्या घरासाठी, माझ्या मुलासाठी मी लोकांकडची धुणी भांडी सुद्धा केली असती. आई वडील आपल्या मुलांसाठी काय वाटेल ते काम करायला तयार असतात, कारण उद्या त्यांच्या मुलावरती असं काम करायची वेळ येऊ नये म्हणून. तुम्ही सोहमला हे काम का सांगितलं मला नाही माहित. तुमचा काय उद्देश होता मला नाही माहित. तो नक्कीच वाईट नसेल मला खात्री आहे, पण तुम्ही जे वागलात ना ते नाही आवडलं मला.
माझ्या सोहमला नाहीये सवय हो या सगळ्याची. माझ्या मुलांनी कधी आतापर्यंत ताट उचलून असं बेसिन मध्ये सुद्धा नाही टाकलं. तुमच्या लेखी चूक असेल ते, पण मी मुलासारखं जपलंय हो माझ्या बबड्याला. आता सुद्धा त्याच्या हाताला किती लागलं होतं माहितीये तुम्हाला. मी औषध लावत होते त्याला, तो बिघडत होता. आई दुखतोय ग मला, झोपतोय ग म्हणून. जीव तुटला हो माझा ते असं त्याला बिघडताना बघताना. मला तुम्ही सांगा ना, जगातल्या कुठल्या बाईला आवडेल आपल्या मुलांनी भांडी घासलेली? सांगा ना. मला मान्य आहे कुठलंही काम करावं, कुठल्याही कामात कमीपणा नसावा, मला मान्य आहे. हो पण आज पहिल्यांदा सोहम आला होता ना तुमच्या बरोबर. किती खुश होता तो माहितीये तुम्हाला. मी सुद्धा किती खुश होते. मला ना तुम्हाला दोघांना असं एकत्र काम करताना बघायचं होतं. मी फोनवर बोलले ना तुमच्याशी, मला किती आनंद झाला. तुम्ही पहिल्यांदा त्याच्याबद्दल किती भरभरून बोलत होतात. सोहम खूप काम करतोय, सोहम कष्ट करतोय. तुमचे ते शब्द ऐकून ना मला माझ्यातल्या आईपणाचा सत्कार झाल्यासारखं वाटलं. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की तुम्ही सोहमला भांडी घासायला लावाल. मला एक सांगा ना, आज सोहमच्या कामाचा पहिला दिवस होता ना, मग त्याच्या कामाच्या पहिल्या दिवशी हेच काम का? तुम्हाला माहितीये ना सोहम कसा आहे, तरी सुद्धा का? म्हणजे भांडी घासून झाल्यावरती तो काय सगळं बाथरूम साफ? मला सांगा, सोहम तुमचा मुलगा असता तर तुम्ही हेच केलं असतं? आता का गप्प बसलात? बोला ना. सोहम जर तुमचा स्वतःचा सख्खा मुलगा असता तरी त्याला शिकवायची तुमची हीच पद्धत असती? नाही, तुम्ही बोला. मला कळलं पाहिजे. मला कळलं पाहिजे मी चुकतेय का ते. सोहम जर तुमचा मुलगा असता त्याच्याबरोबर तुम्ही असेच वागला असतात का? त्याला भांडी घासायला लावली असतीत का तुम्ही? नाहीये ना माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे? तो माझा स्वतःचा मुलगा असता तर मी ही वेळ येऊच दिली नसती. अभिजित राजेंनी मला खूप हलक्यात घेतलंय. थांब, मी तुझ्याशी नंतर बोलतो. या अभिज किचनच्या किल्ल्या आहेत. मला कळलं नाही सर. सोहम, माझी आजपर्यंत अशी समजूत होती की कुठल्याही कामाची सुरुवात करताना ती खालून वर करावी. म्हणजे आधी पहिली पायरी आणि मग शिकत शिकत वर जा. म्हणजे माझ्या कामाची सुरुवात करताना मी तशीच केली. आणि तुला या कामाचा अजिबात अनुभव नाही म्हटल्यावर तूही ती तशीच करावीस अशी माझी इच्छा होती. पण मला वाटतं की आसावरीला ती पद्धत पटलेली दिसत नाहीये. तिला असं वाटतंय की मी तुला असं भांडी घासायला लावायला नको. ती मधली पायरी मी गाळली असती तरी चाललं असतं. किंवा तो माझा इगो होता की मी तुला कमी लेखलं. तुला हे असं भांडी घासायला लावून मी तुझ्या हुशारीचा, टॅलेंटचा अपमान केलाय असं तिला वाटतंय.
किंवा यापेक्षा बरंच काही जास्त चांगलं तू डिझर्व करतोस, पण माझ्या या चुकीच्या पद्धतीत मी तुला अडकवून ठेवलं असं वाटतंय. हे खरं आहे की आसावरीने आतोनात कष्ट घेतले तुझ्यासाठी, तुला वाढवताना, तुला स्वतःच्या पायावर उभं करताना, आणि हे करताना तिने चुकूनही तुला अशा प्रकारचं काम कधी करू दिलेलं नाही. आणि म्हणूनच तुला असं भांडी घासायला लावताना तिच्या कष्टांचा आणि तुझ्या कॅलिबरचा मी अपमान करतोय असं तिला वाटतंय. सो मला मान्य आहे की मी तुला ओळखताना किंवा तुझी पारख करताना चुकलो असेल, तर मग माझी चूक सुधारण्याची संधी मला मिळायला हवी आणि तुझं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधीही तुला मिळायला हवी. आणि म्हणून या अभीज किचनच्या किल्ल्या आहेत, ह्या तुला मी 1 दिवसासाठी देतोय. हा अभीज किचनचा संपूर्ण 1 दिवसाचा चार्ज आहे. उद्या जर तू अभीज किचन नीट चालवून दाखवलंस, संपूर्ण दिवसामध्ये चांगला प्रॉफिट कमावून दाखवलास, तर मी तुला शब्द देतो की उद्या जेव्हा संध्याकाळी रात्री अभीज किचन बंद होईल त्या क्षणी मी तुला अभीज किचनचा 50% भागीदार बनवून घेईन. कुठं वाटतंय तुला? हे आणायचंय माझ्याकडे. अभीज किचनचे पेपर्स आहेतच. उद्या तू पैज जिंकलीस की या पेपर्सवर मी सह्या करीन आणि तुला 50%चा भागीदार बनवेन. पण कुठल्याही गोष्टीची एक किंमत असते. कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही ना. आणि म्हणूनच आपण ही जी पैज लावतोय ती पैज तू जर हारलास तर मात्र तुला मान्य करावं लागेल की मी बरोबर होतो. तुला शिकवण्याची माझी जी पद्धत होती ती तुझ्यासाठी योग्य होती. कसला विचार करतोय सोहम? या फक्त किल्ल्या नाही आहेत, तुझ्या आईच्या तुझ्याकडनं असलेल्या अपेक्षा आहेत. तुझ्या आईला तुझ्याबद्दल जो प्रचंड अभिमान वाटतो तो अभिमान सार्थ आहे हे सिद्ध करण्याची संधी आहे किल्ल्यांमध्ये. तुला अजूनही खोटं वाटतं? नाही सो, मी अजिबात चिडून रागावून बोलत नाही. मी अगदी मनापासून बोलतोय. उद्याचा संपूर्ण दिवस अभीज किचन तुझं आहे. तू ते हवं तसं चालवू शकतोस. म्हणजे अगदी ते किती वाजता उघडायचं आणि किती वाजता बंद करायचं आणि यामध्ये काय निर्णय घ्यायचे हे सर्वस्वी तुझे असतील. मी तिथे असीन, पण तुझ्या निर्णयांमध्ये मी अजिबात ढवळाढवळ करणार नाही. अभीज किचनच्या बाबतीतला हवा तो आणि हवा तेवढा मोठा निर्णय तू घेऊ शकतोस. तुला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी हवी होती ना. बघ, दिली संधी. उद्या जर ही पैज तू जिंकलास तर मी प्रांजळपणे मान्य करेन की मी चुकलो. माझी शिकवण्याची पद्धत चुकीची होती. पेपर्सवर सही कर, या किल्ल्या घे अँड प्रूव्ह युअरसेल्फ. बापरे, सोहम ऐक ना. बाबडे ऐक ना माझं.
चला, फायनली चावी हातात आली. या एका गोष्टीसाठी खूप कष्ट घेतलेत मी, अभिजित राजे. एका दिवसाचं चॅलेंज आहे ना. आता बघाच मी उद्या काय करतो ते.